नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण माढा भरती त्याचबरोबर भूमी अभिलेख भरतीसाठी जी केचा अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहणार आहोत आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक 5 आहे. या अगोदरचे प्रश्नसंच तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, माढा भरती आणि भूमिलेख भरती संदर्भात बऱ्याच मुलांच्या कमेंट येत आहेत की सर पेपरला निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर पेपरला निगेटिव्ह मार्किंग ही पूर्णपणे बंद आहे, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. त्याचबरोबर बरेच जण असं पण विचारतात की सर पेपरची लेव्हल काय असेल, पेपरची लेव्हल काय असेल. तर मित्रांनो, तुम्हाला मी 100% खात्री देऊन सांगतो, आपण जो सराव पेपर घेत आहोत किंवा जशा प्रकारचे प्रश्न आपण घेत आहोत अशाच प्रकारचा हीच लेव्हल काय असणार आहे तुमच्या पेपरची असणार आहे. लक्षात घ्या. मग ती काही विद्यार्थ्याला सोपी वाटत असेल किंवा काही विद्यार्थ्यांना अवघड वाटत असेल, पण हीच लेवल काय असणार आहे पेपरची असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजूनही तुमच्याकडे जवळपास 1 महिना आहे तयारी करण्यासाठी. त्यामुळे योग्य मार्गदर्शनाखाली आणि अतिशय चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. चला तर मग आजचा प्रश्नसंच सुरू करूया आपण. आपला पहिला प्रश्न आहे, पहा, खालीलपैकी कोणती एक गोदावरी नदीची उपनदी नाही? या ठिकाणी आपल्याला विचारलंय खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही असं विचारलेलं आहे. पहा, या ठिकाणी पर्याय दिलेत वर्धा, वैनगंगा, इंद्रावती आणि तेरेखोल. मग यापैकी पहा, तेरेखोल ही जी नदी आहे ही काय गोदावरी नदीची उपनदी नाही. मग लक्षात घ्या, तेरेखोल नदी कोठे आहे? तर तेरेखोल नदी ही काय कोकणातील नदी आहे. पहा, कोकणातील नदी आहे. मग तुम्हाला माहिती आहे कोकणातील नद्या कोणत्या आहेत? तर त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पहा, पश्चिम वाहिनी नद्या. मग लक्षात असू द्या, तेरेखोल ही काय पश्चिम वाहिनी नदी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची कोकणातील दक्षिण सीमा जी आहे, दक्षिण सीमा ही काय होती? पहा, या तेरेखोल नदीने निश्चित केली जाते. मग खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की महाराष्ट्रातील कोकणाची दक्षिण सीमा कोणत्या नदीने निश्चित केली जाते? तर ती कोणत्या नदीने? तेरेखोल नदीने निश्चित केली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, पहा, गोदावरी नदी आहे. गोदावरी नदी ही काय? पहा, पूर्ववाहिनी नदी आहे. पहा, त्याचबरोबर गोदावरी नदीचा उगम कुठं होतो? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. आणि हे त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पहा, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये काय होतो? गोदावरी नदीचा उगम होतो. त्याचबरोबर लक्षात ठेवा, वर्धा, वैनगंगा या गोदावरीच्या काय उपनद्या आहेत, यांचा जो वर्धा वैनगंगाचा जो एकत्रित प्रवाह आहे, पहा, ह्या प्रवाहास प्राणहिता म्हणतात. पहा, वर्धा वैनगंगाचा एकत्रित प्रवास काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. कारण खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, वर्धा व वैनगंगा नदीच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? तर त्यास काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. आणि प्राणहिता ही काय गोदावरी नदीची उपनदी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, वर्धा व वैनगंगा या ज्या नद्या आहेत या काय आहेत? या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. आणि या दोन्ही नद्याचा उगम जो आहे तो काय होतो? पहा, मध्य प्रदेश राज्यामध्ये या नद्यांचा उगम होतो. त्याचबरोबर पहा, इंद्रावती ही नदी सुद्धा काय गोदावरी नदीचीच उपनदी आहे. आणि ही काय होते? पहा, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत येते आणि गोदावरी नदीस मिळते. पुढचा प्रश्न आहे, पहा, आपला प्रश्न क्रमांक 2 आहे, कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला? आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय की कोकण रेल्वे प्रकल्प हा कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला? मग तुम्हाला माहिती पाहिजे कोकण रेल्वे कोणत्या राज्यातून धावते? महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक. मग या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक ऑप्शन कुठे दिले? पहा, तर पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. पहा, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक. आता या ठिकाणी इथं आणखीन कोणत्या प्रकारे प्रश्न येतात हे पण तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. मग कोकण रेल्वेवरती खूप प्रश्न येतात कारण अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. मग कोकण रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन जे आहे, कारण ही आपली भारतीय रेल्वेची उपकंपनी आहे. पहा, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन. मग या ठिकाणी प्रश्न विचारला जातो, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना कधी झाली? तर ही कधी झाली होती? पहा, 1990ला. म्हणजे कोकण रेल्वे प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात कधी झाली होती? 1990ला झाली होती. आणि या बांधकामाचं किंवा कोकण रेल्वेचं जे काम आहे हे पूर्णत्वास कधी झालं होतं? पहा, किंवा पूर्ण कधी झालं होतं? तर ते झालं होतं, पहा, 26 जानेवारी 1998. अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रकल्प आहे, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. आपला प्रश्न क्रमांक 3 असणार आहे,
या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, मुंबई प्रांताचा गव्हर्नर डॅश डॅश यांनी आपल्या प्रांतात रयतवारी पद्धती व महालवारी पद्धती या दोन्ही पद्धतीचा समन्वय साधणारी नवी जमीन महसूल पद्धती सुरू केली. या ठिकाणी काय विचारलंय, कोणता असा मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता की त्याने काय केलंय, मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धती व महालवारी पद्धती यांच्या समन्वयातून एकच नवी जमीन महसूल पद्धती काय केली होती, मुंबई प्रांतात सुरू केली होती. मग ते गव्हर्नर होते पहा माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. हे मुंबई प्रांताचे काय होते पहा पहिले गव्हर्नर होते. हे पण लक्षात असू द्या, खूप महत्त्वपूर्ण आहे. 1919 ते 1927 हा त्यांचा काय होता पहा कार्यकाल होता. सॉरी 1819 ते 1827 हा त्यांचा काय होता कार्यकाल होता. आणि हे मुंबईचे पहिले गव्हर्नर होते, हे पण लक्षात असू द्या. त्याचबरोबर या ठिकाणी हे पण लक्षात ठेवा, रयतवारी ही पद्धती जी आहे ही पद्धती कोणत्या प्रांतात लागू होती, तर ती मद्रास प्रांतात लागू होती. आणि कोणी लागू केली होती, तर सर थॉमस मनरो यांनी काय केली होती, मद्रास प्रांतामध्ये रयतवारी पद्धत लागू केली होती. त्याचबरोबर महालवारी ही पद्धती काय होती पहा, तर ही वायव्य प्रांतामध्ये लागू होती पहा. महालवारी पद्धती वायव्य प्रांतामध्ये लागू होती. आणि बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती होती. सर्वात महत्त्वाची लक्षात असू द्या, कायमधारा पद्धती ही कुठं होती, बंगाल प्रांतामध्ये होती. आणि कायमधारा पद्धतीची सुरुवात कोणी केली होती, तर ती लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केली होती. कधी, तर ती 1793 साली सुरू केली होती पहा. पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 4 आहे. केशवचंद्र सेन यांनी इसवी सन 1866 मध्ये ब्राह्मो समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळीच संघटना स्थापन केली. या संघटनेला त्यांनी खालीलपैकी कोणते नाव दिले होते. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, ज्यावेळेस केशवचंद्र सेन हे काय झाले ब्राह्मो समाजातून बाहेर पडले त्यावेळेस त्यांनी काय केले, स्वतःचा वेगळा एक ब्राह्मो समाज स्थापन केला होता. मग त्याचं नाव आपल्याला विचारलंय, तर त्याचं नाव काय होतं पहा, भारतीय ब्राह्मो समाज. भारतीय ब्राह्मो समाज हा काय होता, केशवचंद्र सेन यांनी स्थापन केलेला होता. आणि तो कधी पहा 1866 मध्ये ब्राह्मो समाजातून बाहेर पडल्यानंतर स्थापन केला होता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली, हाही खूप वेळेस प्रश्न आला. तर ती स्थापना कुणी केलेली आहे, राजा राममोहन रॉय यांनी ही स्थापना केलेली आहे पहा. राजा राममोहन रॉय यांनी. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती, तर ती केली होती राजा राममोहन रॉय यांनी. त्याचबरोबर या ठिकाणी हे पण लक्षात ठेवा, केशवचंद्र सेन यांच्याच प्रेरणेने, म्हणजे केशवचंद्र सेन यांनी ज्यावेळेस मुंबईचा दौरा केला त्यावेळेस यांच्या प्रेरणेने काय झालं होतं, मुंबईमध्ये पहा प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. मग खूप वेळेस प्रश्न येतो की प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली, तर ती कोणाच्या प्रेरणेने झाली होती, केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपला, प्रश्न क्रमांक 5 आहे. डॅश डॅश यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली. या ठिकाणी विचारले आपल्याला की कोणी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी परत केली, तर ते केली होती पहा रवींद्रनाथ टागोर यांनी. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं, तर ते झालं होतं पहा 13 एप्रिल 1919 ला. आणि कुठे झालं होतं, तर ते अमृतसर शहरामध्ये झालं होतं. हे पण लक्षात असू द्या, अमृतसर शहरामध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला पहा, प्रश्न क्रमांक 6 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय खालील जोड्यापैकी कोणती जोडी अचूक आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, अचूक आहे असं विचारलंय म्हणजे काय विचारलंय, तर बरोबर आहे असं विचारलंय. कारण बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं, अचूक आहे म्हणजे काय, अयोग्य आहे म्हणजे काय, तर हे लक्षात ठेवा. ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला पहिला ऑप्शन काय दिलाय, 1928 नेहरू रिपोर्ट, 1935 पहिली गोलमेज परिषद, 1930 भारत सरकारचा कायदा आणि 1929 सायमन कमिशन. मग यात आपल्याला अचूक जोडी विचारलेली आहे, म्हणजे बरोबर जोडी विचारलेली आहे. मग यातील बरोबर जोडी कोणती आहे पहा, 1928 नेहरू रिपोर्ट ही जोडी काय बरोबर जोडी आहे. मग आता त्याचबरोबर लक्षात ठेवा, पहिली गोलमेज परिषद कधी झाली होती, तर पहिली गोलमेज परिषद ही 1930 ला झाली होती. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिली गोलमेज परिषद कधी झाली होती, 1930 साली झाली होती. एकूण किती गोलमेज परिषद झाल्या होत्या, तर एकूण 3 गोलमेज परिषद झाल्या होत्या. मग लक्षात असू द्या, 1930,
1931 आणि 1932 अशा प्रकारे काय झाल्या होत्या, 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या. त्यानंतर आपल्याला इथं तिसरा ऑप्शन काय दिलं तर भारत सरकारचा कायदा. मग भारत सरकारचा कायदा कधी झाला होता पहा, 1935 साली झाला होता. आणि या कायद्यामधून काय दिलं होतं, प्रांतांना स्वायत्ता दिली होती किंवा त्याच्या कायद्यानुसारच प्रांतामध्ये काँग्रेसची सरकार आली होती पहा. त्यानंतर आपल्याला इथे विचारलेलं आहे सायमन कमिशन. मग सायमन कमिशनची स्थापना कधी झाली होती पहा, तर ती 1927 ला झाली होती. आणि सायमन कमिशनचं जे आगमन आहे हे भारतामध्ये 1928 साली झालं होतं. अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या, स्थापना 1927 आणि भारतामध्ये आगमन 1928. त्याचबरोबर पहा, सायमन कमिशनला भारतामध्ये प्रचंड असा विरोध झाला होता. सायमन गो बॅक अशा घोषणा देऊन आंदोलन करण्यात आलं होतं. मग हे आंदोलन कशामुळे करण्यात आलं होतं, तर जे सायमन कमिशन होतं त्याच्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. या सायमन कमिशनमध्ये काय होतं, एकही भारतीय सदस्य नव्हता. मग या ठिकाणी प्रश्न असा पडतो की सायमन कमिशनमध्ये जर भारतीय सदस्य नव्हता पण एकूण किती सदस्य होते, असाही प्रश्न येऊ शकतो ना. तर सायमन कमिशनमध्ये एकूण 7 सदस्य होते पहा, लक्षात असू द्या. सायमन कमिशनमध्ये किती सदस्य होते, 7 सदस्य होते. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे पहा, पुढीलपैकी कोणत्या तारखांना 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय की कोणत्या तारखेला 12 तारखांचाच दिवस असतो आणि 12 तासांचाच दिवस असतो आणि 12 तासाचीच रात्र असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय की दिवसाचा कालावधी हा बरोबर काय असतो, 12 तास, आणि रात्रीचा कालावधी सुद्धा काय असतो, 12 तासाचा असतो. मग हे कधी असतो पहा, तर हा असतो 21 मार्च आणि 22 सप्टेंबर. आता या ठिकाणी 22 सप्टेंबर किंवा 23 सप्टेंबर दोन्हीपैकी कोणत्या तरी एका दिवशी असू शकतं, हे पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे का असतं, म्हणजे 12 तासाचाच दिवस आणि 12 तासाचीच रात्र का असती, तर आपला जो सूर्य आहे तो काय असतो, विषुववृत्तावरती आलेला असतो पहा. सूर्य विषुववृत्तावर आलेला असल्यामुळेच या दिनांनाच विषुव दिन किंवा विषुववृत्त दिन असं सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया आपण पहा. प्रश्न क्रमांक 8 आहे पहा. या ठिकाणी आपल्याला विचारलंय महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती. मग तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र राज्यामध्ये काय आहेत, एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. आता यामध्ये कोणकोणते प्रशासकीय विभाग आहेत हे पण लक्षात असू द्या पहा. कोकण प्रशासकीय विभाग आहे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर, अशा प्रकारे काय आहेत, एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात असू द्या, महाराष्ट्र राज्याची ज्यावेळेस निर्मिती झाली होती, कधी झाली होती, 1 मे 1960 ला, त्यावेळेस काय होते पहा, एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. त्याच्यानंतर 2 प्रशासकीय विभाग हे काय झाले, नवीन निर्माण करण्यात आलेले आहेत. म्हणजे सध्या प्रशासकीय विभागाची संख्या काय झालेली आहे, एकूण 6 झालेली आहे. आता त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात असू द्या, या ठिकाणी असं बऱ्याच वेळेस विचारलं जातं की सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा प्रशासकीय विभाग कोणता, तर लक्षात असू द्या औरंगाबाद या प्रशासकीय विभागाचं काय सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसरा असा प्रश्न विचारला जातो की कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या आहे. मग त्याचं उत्तर सुद्धा काय आहे, औरंगाबादच आहे. कारण औरंगाबादमध्ये काय एकूण 8 जिल्ह्यांची संख्या आहे औरंगाबाद प्रशासकीय विभाग, किंवा त्यालाच मराठवाडा सुद्धा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर असाही प्रश्न येतो की कोणत्या प्रशासकीय विभागामधील सर्वात जास्त लोकसंख्या आहे. कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे, तर मग कोकण हा जो प्रशासकीय विभाग आहे याच्यामध्ये काय आहे, सर्वात जास्त लोकसंख्या आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारताचे संविधान कोणत्या दिवशी अंगीकृत करून अधिनियमित करण्यात आले. तर या ठिकाणी भारताचे जे संविधान आहे हे काय आहे पहा, 26 नोव्हेंबर 1949 साली स्वीकारण्यात आलं होतं. आणि याची अंमलबजावणी कधी करण्यात आली होती, तर ही करण्यात आली होती पहा 26 जानेवारी 1950 ला. मग 26 जानेवारी 1950 हा आपण काय करतो, 26 जानेवारी हा आपण काय करतो, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पण खरी आपल्या संविधानाला स्वीकृती कधी देण्यात आली होती, तर ती 26 नोव्हेंबर 1949 साली देण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतातील सर्वात जास्त लांबीचे पुळण कोठे आहे. लक्षात असू द्या, सर्वात जास्त लांबीचं पुळण चेन्नई या ठिकाणी आहे. पुळण म्हणजेच काय, तर बीच किंवा समुद्र किनारा. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 11 आहे, हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो. आता या प्रश्नाचं उत्तर जवळपास सर्वांना माहित असणार आहे
की नायट्रोजन हा वायूचा काय असतो, हवेमध्ये सर्वात जास्त भाग असतो. कारण हवेमध्ये एकूण काय 78% हे काय नायट्रोजनचं प्रमाण आहे आणि त्यानंतर 21% हे काय ऑक्सिजनचं प्रमाण आहे. लक्षात असू द्या, बऱ्याच वेळेस विचारलं जातं की हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, तर 21% आहे आणि नायट्रोजनचं किती आहे, तर नायट्रोजनचं 78% आहे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12 आहे. पुढीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की खालीलपैकी कोणती नदी ही सिंधू नदीची उपनदी नाही आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत पहा, सतलज, रावी, भागीरथी आणि बियास. मग यापैकी पहा, भागीरथी ही जी नदी आहे ही काय सिंधू नदीची उपनदी नाहीये. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 13 आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे. मग याचं उत्तर आहे पहा, राजस्थान हे राज्य काय क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर 2 नंबरला मध्य प्रदेश आहे आणि महाराष्ट्राचा क्रमांक हा 3 लागतो. हे पण लक्षात ठेवा की महाराष्ट्र हे काय भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने काय नंबर 3चं राज्य आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मात्र नंबर 2चं राज्य आहे. मग लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील पहिले राज्य कोणते असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचंय, उत्तर प्रदेश हे काय लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. सांबर सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की सांबर सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे, तर सांबर सरोवर हे काय राजस्थान राज्यामध्ये आहे आणि हे काय खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. पुढचा प्रश्न आहे 15 नंबर. पुढीलपैकी कोणते शहर भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी पर्याय दिलेत पहा आपल्याला, लुधियाना, बिकानेर, गोवा आणि अंबाला. तर अंबाला हे जे शहर आहे हे शहर काय विज्ञान शहर म्हणून ओळखले जाणारे शहर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8 आहे पहा. पश्चिम घाटातील कुद्रेमुख हे खानक्षेत्र कोणत्या राज्यात आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की पश्चिम घाटामध्ये जे कुद्रेमुख म्हणजे सह्याद्री पर्वतात जे कुद्रेमुख हे खानक्षेत्र आहे हे कोणत्या राज्यात आहे, तर पश्चिम घाटातील कुद्रेमुख हे काय कर्नाटक राज्यामध्ये आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न खूप वेळेस रिपीट होतो त्यामुळे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17 आहे. उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते, तर उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन जपान या देशाचं केलं जातं पहा. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला एक लाईक केली नसेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दररोज आपण नवीन व्हिडिओ तुमच्या समोर काय करत असतो, टाकत असतो. त्याचबरोबर आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे की आपला व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे वाटतो. ओके. त्याचनंतर आणखीन एक सूचना आहे मित्रांनो, आपण भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी काय टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे पहा. म्हणजे टेस्ट सिरीजलाच आपण दुसरा शब्द काय म्हणतो, तर सराव प्रश्नसंच. अतिशय महत्त्वपूर्ण असा काय असणार आहे हा सराव प्रश्नसंच असणार आहे. हा प्रश्नसंच सोडवल्यानंतर तुम्हाला काय होईल, एक आयडिया येऊन जाईल की भूमी अभिलेख परीक्षेचा पेपर कशा प्रकारे असणार आहे. आणि याच्यामध्ये काही एकूण 10 सराव पेपर असणार आहेत आणि 10 सराव पेपर हे काय असणार आहेत, तर फ्री असणार आहेत. म्हणजे असे एकूण 20 सराव पेपर आपण काय करणार आहे, तुम्हाला देणार आहोत. पण याची फी आपण ठेवलेली आहे पहा, फक्त 100 रुपये ही काय असणार आहे, भूमी अभिलेख परीक्षेसाठी टेस्ट सिरीजची फी असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय होतील, अभ्यासक्रमावर आधारित काय होतील, एकूण 20 सराव प्रश्नसंच तुम्हाला दिले जातील. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 18 आहे पहा. पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भारतीय अणुयुगाचे जनक मानले जाते. या ठिकाणी काय विचारलंय, पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भारतीय अणुयुगाचे जनक मानले जाते, तर याचं उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा यांना काय भारतीय अणुयुगाचे जनक मानले जाते. मित्रांनो, आजच्या PDF मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, या ठिकाणी सुद्धा काय बऱ्याच ठिकाणी काय अक्षरामध्ये चुकीचा उल्लेख करण्यात आलेला आहे किंवा शुद्ध लेखनातील चुका झालेल्या आहेत. पण लक्षात असू द्या, ही जी PDF आहे ही मी बनवलेली नसून माझ्या सहकाऱ्यांनी बनवलेली आहे. कारण गेले 2 दिवस मी काय होतो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, त्याच्यामुळे आपले 2 दिवस व्हिडिओ आले नाहीत. आज मी कसा तरी वेळ काढून विद्यार्थ्याच्या मागणीस्तव हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्याच्यामुळे एवढ्या चुका तुम्ही समजून घेऊ शकता.
काही ठिकाणी थोड्या थोड्या काय आहेत, बारीक बारीक चुका झालेल्या आहेत. पण या कशामुळे झालेल्या आहेत, तर आपण मी स्वतः हा टेस्ट पेपर काढलेला नाही, त्यामुळे याच्यात थोडी प्रश्न पण असे बरेचसे वन लाईनर प्रश्न आलेले आहेत, हे पण लक्षात असू दे. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 आहे पहा. जळण्यास मदत करणारा हवेतील महत्वाचा घटक कोणता? तर जळण्यास मदत करणारा पहा हवेतील महत्वाचा घटक काय आहे? ऑक्सिजन. कारण ऑक्सिजन हा आपल्याला माहिती आहे काय करतो, जळण्यास मदत करतो. पुढचा प्रश्न आहे आपला पुढीलपैकी 20 नंबरचा प्रश्न आहे पहा. पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे? या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणत्या जिल्ह्याची सीमा ही काय कर्नाटक राज्याला लागून आहे? या ठिकाणी आपल्याला ऑप्शन काय दिलेत पाहूया आपण. बीड दिलाय, यवतमाळ दिलाय, सातारा दिलाय आणि सिंधुदुर्ग दिलाय. तर यापैकी पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा काय कर्नाटक राज्याला लागून आहे. मग त्याचसोबत इथं लक्षात ठेवा कर्नाटक राज्याला एकूण किती 7 जिल्ह्याची सीमा लागून आहे पहा. मग हे 7 जिल्हे कोणते आहेत पहा, तर ते सिंधुदुर्ग आहे, त्यानंतर कोल्हापूर आहे, त्यानंतर सांगली आहे, त्यानंतर पुरा सोलापूर, उस्मानाबाद, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड. पहा किती जिल्हे झाले पहा, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे एकूण किती 7 जिल्ह्यांची सीमा काय कर्नाटक राज्याला लागून आहे. मग ते राज्य ते जिल्हे कोणकोणते आहेत? सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, उस्मानाबाद आहे, लातूर आहे आणि नांदेड आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 21 आहे. कोणती पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बऱ्हाणपूर खिंड तयार झाली? अतिशय महत्वाचे पाही बऱ्हाणपूर खिंड. याच्यावरती एमपीएससी आयोगाने सुद्धा काय आतापर्यंत 5 ते 6 वेळेस, एमपीएससीने सुद्धा आतापर्यंत 5 ते 6 वेळेस याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. मग बऱ्हाणपूर खिंड ही कोणत्या पर्वतात आहे? तर ती सातपुडा पर्वतामध्ये आहे, लक्षात असू द्या. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे असं जर प्रश्न आला तर ती जळगाव जिल्ह्यामध्ये आहे पहा, जळगाव जिल्ह्यामध्ये. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 22 आहे. अलांग हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर अलांग हे जे बंदर आहे मित्रांनो हे गुजरात राज्यातील बंदर आहे. याच्यावरती सुद्धा खूप वेळेस रिपीट प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचंय की अलांग बंदर कुठे गुजरात राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे 23 नंबरचा. गंगा नदीवरील गांधी सेतू पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर गंगा नदीवरील गांधी सेतू हा काय पहा पटना शहरामध्ये आहे. त्याबरोबर मित्रांनो एक छोटीशी सूचना आहे पहा, आपला एक दुसरा युट्यूब चॅनल आहे, त्याचं नाव आहे पहा NG मॅथ क्लास. NG मॅथ क्लास. जर तुम्ही अजून आपल्या त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तुम्ही युट्यूबवरती सर्च करू शकता NG मॅथ क्लास, तुम्हाला आपला चॅनल सापडेल. याच्यावरती आपण माडा भरती व भूमिलेख भरतीच्या गणित व बुद्धिमत्तेची अगदी मोफत अशी तयारी करून घेत आहोत पहा. गणित व बुद्धिमत्तेची कोणता चॅनल आहे? NG मॅथ क्लास. तुम्हाला युट्यूबवर फक्त सर्च करायचं NG मॅथ क्लास, तुम्हाला आपला व्हिडिओ येऊन जातील. ओके, त्याचबरोबर आपण आजपासून म्हणजे एक 7-8 दिवस झाले आपण काय टेलिग्राम चॅनल चालू केलेलं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पहा NG अकॅडमी. त्या चॅनलवरती आपण काय करत असतो, आपण जे व्हिडिओ घेतो किंवा आपण जे प्रश्नसंच घेतो याच्या PDF आपण त्या चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यास काय केलेलं आहे, सुरुवात केलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि कमेंट बॉक्समध्येही देईल. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 24 आहे. पुढीलपैकी कोणते शहर लोखंड आणि पोलाद निर्मितीशी संबंधित नाही? पर्याय दिलेत पहा आपल्याला. हल्दिया, बर्नपूर, दुर्गापूर आणि असनसोल. तर यापैकी पहा हल्दिया हे जे शहर आहे हे काय लोखंड व पोलाद निर्मितीशी संबंधित नाही, कारण हल्दिया हे काय बंदर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 25 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? या ठिकाणी जोड्या दिल्यात पहा आपल्याला. तागाच्या गिरण्या कानपूर, चामड्याच्या वस्तू आग्रा, रेशमी साड्या भागलपूर आणि गालीचे बनविणे चितरंजन. तर यापैकी पहा 4 नंबरची जोडी ही काय चुकीची जोडी आहे, कारण चितरंजन या ठिकाणी काय गालीचे बनवले जात नसून चितरंजन या ठिकाणी काय रेल्वे इंजिनची निर्मिती केली जाते पहा, रेल्वे इंजिनची निर्मिती केली जाते. त्याचबरोबर मित्रांनो अतिशय महत्त्वाची एक सूचना आहे.
आपण जी माडा परीक्षेसाठी जी आपण टेस्ट सिरीज सुरू केली होती पहा, ही अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला एकूण काय 10 क्वेश्चन पेपर देणार आहोत. याच्यातील प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये काय असणार आहेत पहा, एकूण 200 क्वेश्चन असणार आहेत. आणि ते कसे असणार आहेत तर ते पूर्णपणे अभ्यासक्रमावर आधारित, म्हणजे तुमच्या एकूण पूर्णपणे सिलेबसवर आधारित असणार आहेत. त्याच सोबत त्याची आन्सर की सुद्धा काय तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल, जेणेकरून काय होईल तुम्हाला आयडिया येईल की आपली माडा परीक्षेची तयारी किती झालेली आहे आणि कोणत्या प्रकारे आपल्याला अजून तयारी करायची आहे. मग आता ही जी टेस्ट सिरीज आहे हिची किंमत आपण 100 रुपये ठेवलेली आहे पहा. पण खास विद्यार्थ्याच्या मागणीस्तव जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर याच्यामध्ये तुम्हाला 25% डिस्काउंट दिला जाईल. म्हणजे त्यासाठी तुम्हाला फक्त काय 75 रुपये पे करायचे आहेत. आता हे पे कसे करायचे पहा, तर ते गुगल पे किंवा फोन पे नुसार काय करायचे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. कशावरती 9689141630 या आपल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्हाला गुगल पे किंवा फोन पेला काय करायचे 75 रुपये टाकायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे आपल्या या नंबरवरती व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो.